बर. देवा, जगन्नाथ खूप छान पान बनवतात हं. नाही, तुम्ही आयुष्यात कोणतीही गोष्ट बनवू शकता यावर आपला कडक विश्वास आहे. तू माझं कौतुक करतोय का? बस का बोले तो एकदम एकदम जेन्युइन इंसान हो आप. तुमच्याकडे बघितलं ना की तोंडातून कौतुकच बाहेर पडायला पाहिजे ऑटोमॅटिक. पुरे. नाही नाही खरंच. अहो या माणसाच्या प्रेमात आहे मी. काय हुशार माणूस आहे. एकदम इंटेलिजंट. बस 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 आता खूप होत सॉरी. बाय द वे, काय जेवण बनवलं होतं तुम्ही. हा 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 हा, मजा आ गया. तुला आवडलं ना, मग आम्ही पण खुश. हा. बाय द वे फादर, एक सवाल था, म्हणजे आल्या आल्याच विचारणार होतो. हा भिंतीवरचा फोटो लेक आहे माझी. ओ ट्रॅजेडी. तिच्या मृत्यूला तिलोत्तमा मेहेंदळे जबाबदार आहे. त्या तिलोत्तमा मेहेंदळेच्या शब्दांची धार तिला सहन झाली नाही आणि तिने या जगाचा निरोप घेतला. माझ्या लेकाला नसेल हो अक्कल. मी तर शहाणी आहे ना. मी रूपम कॉस्मेटिक्सची मालकीण आहे. तेव्हा रूपाने ही अशी मुलगी माझ्या घरात मला सून म्हणून अजिबात चालणार नाही. फादर, आपल्याला वाटतच होतं तुमच्या लाईफमध्ये काहीतरी लोचा नक्की असणार. कुठेतरी काहीतरी अडकले असं वाटत होतं. कोई तो बात है जो आपको अंदर से खा रही है. खरं तर लेक सासरी जाताना बापाच्या काळजाला केवढा मोठा खड्डा पडतो. ते माझी लेक तर जाऊ दे, आता त्या विषयाला हात घालायला नको. फादर, मग सावली तुमची. सावली आम्हाला मेहेंदळे कुटुंबाच्या एका कॉन्सर्ट मध्ये भेटली होती. तिला आम्ही पाहिलं आणि आम्हाला असं वाटलं की आम्हाला आमची मुलगीच पुन्हा भेटली.